नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती सोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदसंख्या जर विचारात घेतली 30,000 पदसंख्येची जाहिरात येणार आहे। 30,000 आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सुद्धा तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज आहे। या शिक्षक भरती सोबत शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा या 2026 मध्ये भरल्या जाणार आहेत। परीक्षा कोण घेणार, परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार, परीक्षेसाठी लागणारं मटेरियल काय असणार, आजच्या या सेशन मध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, बातमीपत्रामध्ये आवर्जून सांगितलेलं आहे की कोणते कोणते पद भरली जाणार। आता कोणते कोणते पद भरली जाणार ते सर्वात प्रथम पाहू आपण। तर पहा, इथे पाहू शकता, शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत पदसंख्या जर विचारात घेतली, राज्यातील शाळांमध्ये कनिष्ठ लिपिकाची 17,695 पदे, वरिष्ठ लिपिकाची 4,912 पदे, मुख्य लिपिकाची 923 पदे, तर ग्रंथपालाची 2,118 पदे, तर प्रयोगशाळा सहाय्यक 9वी-10वी साठी 4,685 पदे निर्माण होणार आहेत। सोबतच प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक 2,040 पदेची ही यातून निर्माण केली जाणार आहेत। या निर्णयाचे येथे रिक्त आहेत, येथे भरतीसाठी संधी आली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही भरती 21 वर्षानंतर होत आहे आणि जवळपास 30,000 पदसंख्या भरली जाणार आहे। म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम या भरतीचा सिलेबस काय असतो ते जाणून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 12वी पास, पदवी, पदव्युत्तर पदवी, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अनुभव महत्वाचा आहे। आता 12वी पास वर कोणते पद आहेत ते बघणार आहोत आपण। इकडे पाहू शकता मित्रांनो, 12वी पास वर पदसंख्या असणारे कोणते कोणते आहेत। याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक मान्यता प्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी विज्ञान विषयामध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी चांगलं ग्रुप सी च एकदम दर्जेदार पद आहे। या पदासाठी सुद्धा आपण पात्र होतो का, एकदा आपलं क्वालिफिकेशन चेक करून बघायचं आहे। त्यानंतर शिपाई मान्यता प्राप्त परीक्षा मंडळातून किमान 12वी झालेल्या व्यक्तीमधून वेळोवेळी शासनाच्या मान्यतेने विहित केलेल्या धोरणानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात येणार आहे। ज्यांचा अनुकंपाच्या माध्यमातून होणार आहे त्या विद्यार्थ्यांना इथे सुद्धा फायदा मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मोठ्या पोस्ट कोणत्या आहेत, लिपिक पदासाठी काय पात्रता आहे बघू आपण। तर पहा, इथे कनिष्ठ लिपिक साठी काय पात्रता आहे, तर कनिष्ठ लिपिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी किंवा शासनाने समतुल्य म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता आणि टंकलेखन टंकलेखातील शासनाने अधिकृत केलेले म्हणजे 30 आणि 40 म्हणजे तुमची स्पीड 30-40, मराठीची 30, इंग्रजीची 40 असणं आवश्यक आहे। कनिष्ठ लिपिक या पदासाठी तुम्हाला ही पात्रता या ठिकाणी ठेवलेली आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, वरिष्ठ लिपिक नियमित वेतन श्रेणीवर कनिष्ठ लिपिक पद धारण करणाऱ्या व त्या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतका सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीची पदोन्नती असणार आहे। वरिष्ठ लिपिकला ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ लिपिकवर 3 वर्ष अनुभव असणाऱ्या लोकांना वरिष्ठ लिपिक साठी नेमण्यात येणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख लिपिक वरिष्ठ लिपिक हे पद धारण करणाऱ्या व या पदावर 3 वर्षाहून कमी नाही इतकी सेवा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीमधून ज्येष्ठता आणि गुणवत्ता या आधारावर सुयोग्य व्यक्तीच्या पदोन्नती ग्रंथपाल संविधानिक विद्यापीठाचा ग्रंथपाल विज्ञान विषयातील पदवी किंवा मान्यप्राप्त संस्थेचा ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदवीसह संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी प्रमुख लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक पदासाठी मान्यता प्राप्त असणार आहे। अशा पद्धतीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही पदसंख्या आलेली आहे। आता ही परीक्षा कोण घेणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा IBPS घेईल, लक्षात ठेवा। कोण घेणार, IBPS ही परीक्षा घेणार आहे। यासाठी विषय जर बघितलं, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे विषय सर्व घटकासाठी सारखेच असणार आहेत, फक्त पातळी चेंज होणार आहे। ज्या ग्रॅज्युएशन बेसवर परीक्षा आहेत त्यांना ग्रॅज्युएशन लेवल असेल, ज्या 12वी बेसवर परीक्षा आहेत त्यांना
12वी बेसच्या परीक्षा असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याची सुद्धा आपल्याकडे बॅच उपलब्ध आहे. तुम्हाला जर बॅच हवी असेल या सर्व परीक्षेसाठी व या शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी आपल्याकडे बॅच उपलब्ध आहेत. तर पाहू शकता इथे अंगणवाडी सुपरवायझर साठी बॅच आहे, एएनएम जेएनएम स्टाफ नर्स साठी बॅच आहे, महिला व बाल विकास साठी बॅच आहे, पशुसंवर्धन साठी बॅच आहे, नगर परिषद भरती एफडीए बॅच, टीईटी टीआयटी जे की आपलं कायम चालू असते बॅच ती सुद्धा आहे, औषध निर्माता बॅच चालू आहे, तलाठी बॅच चालू आहे, सेट नेट बॅच चालू आहे, आरोग्य सेवक बॅच चालू आहे, लॅब टेक्निशियन बॅच चालू आहे, एसओ बॅच चालू आहे, फार्मसी ऑफिसर बॅच चालू आहे, आरोग्य निरीक्षक पर्यवेक्षक चालू आहे, स्वच्छता निरीक्षक बॅच चालू आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच गुढीपाडव्यापर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयामध्ये मिळणार आहे? 999 मध्ये 999 मध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सिलेबस नुसार सरळ सेवेची कोणतीही परीक्षा आपल्याकडून क्रॅक व्हावी या दृष्टीने विचार केलेला आहे बाहेरमध्ये साहेब. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तयारी करायची आहे आपल्याला, जे की माझा संपर्क क्रमांक सुद्धा देतो 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. वेट इथे देतो नंबर 9665484048 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोणतीही अडचण असेल आणि कशा पद्धतीने भरायचा फॉर्म वगैरे सर्व माहिती आपल्याला मिळून जाणार आहे. हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल. ज्यांचं आता रेग्युलर ज्यांचं पदवी झालंय आणि टायपिंग झाले त्यांना फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा. ज्यांना अनुभव आहे त्यांना वरिष्ठ लिपिकचा फॉर्म भरता येणार आहे. ज्यांचं 12वी सायन्स मध्ये झालेलं आहे त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून फॉर्म भरता येणार आहे. अशाच लोकांनी संपर्क करायला विसरू नका. हा व्हिडिओ नक्कीच आपल्या ग्रुपवर सुद्धा शेअर करा आणि येणाऱ्या या 30,000 पदसंख्येमध्ये आपली निवड होण्यासाठी आजच्या क्षणापासून अभ्यासाला लागा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.